हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत चॅप्टर 1 बेसिक कन्सेप्ट्स इन इकॉनॉमिक्स ह्याची एक्सरसाइज. सो फ्रेंड्स, तुम्हाला या चॅप्टरचे नोट्स हवे असतील तर त्याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, तर ते तुम्ही नक्की पहा. Question number 1 is choose the correct option. First, statements related to economics. Economics is a social science. हे करेक्ट आहे. कन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक्स इज डिराइव्ड फ्रॉम ग्रीक वर्ड इकॉनॉमिया, हे पण करेक्ट आहे. सी आहे इकॉनॉमिक्स इज रिलेटेड टू द स्टडी ऑफ ह्युमन इकॉनॉमिक बिहेवियर, हे पण करेक्ट आहे. अँड डी इज इकॉनॉमिक्स इज रिलेटेड टू मॅनेजमेंट ऑफ द हाऊस होल्ड, याचा अर्थ फोर्थ ऑप्शन इज करेक्ट. पुढे बघूया आपण. स्टेटमेंट्स इनकरेक्ट विथ रेफरन्स टू ॲडम स्मिथ्स डेफिनेशन. फर्स्ट आहे ॲडम स्मिथ इज अ क्लासिकल इकॉनॉमिस्ट, दॅट इज राईट. वेल्थ ऑफ नेशन इज ऑथर्ड बाय ॲडम स्मिथ, हे पण करेक्ट आहे. सी आहे इकॉनॉमिक्स इज द सायन्स ऑफ वेल्थ. अँड डी आहे इकॉनॉमिक्स स्टडीज कॉमन मॅन. डी ऑप्शन रॉंग आहे, कारण कॉमन मॅनबद्दल स्टडी नाही करत इकॉनॉमिक्स. सो ऑप्शन डी इज रॉंग, मीन्स फर्स्ट ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन आहे. थर्ड आहे की पॉईंट्स इन लिओनल रॉबिन्स डेफिनेशन. वॉन्ट्स आर अनलिमिटेड, हे करेक्ट आहे. मीन्स आर लिमिटेड, हे पण करेक्ट आहे. वॉन्ट्स आर नॉट ग्रेडेबल, हे रॉंग आहे. वॉन्ट्स आर ग्रेडेबल, कारण वॉन्ट्स कधीच संपत नाहीत त्यामुळे. डी आहे मीन्स हॅव अल्टरनेटिव्ह युजेस, याचा अर्थ ऑप्शन ए बी डी इज करेक्ट. सो ऑप्शन नंबर 3 इज राईट ऑप्शन. पुढे बघूया आपण. स्टेटमेंट्स रिलेटेड टू वेल्थ. फर्स्ट आहे वेल्थ मीन्स एनिथिंग विच हॅज मार्केट व्हॅल्यू अँड इट कॅन बी एक्सचेंज्ड फॉर मनी, हे करेक्ट आहे. सेकंड आहे इट इज एक्सटर्नल टू ह्युमन बिंग, हे पण करेक्ट आहे. वेल्थ हॅज नो युटिलिटी, हे रॉंग आहे. वेल्थ हॅज युटिलिटी, कारण आपण वेल्थ वापरूनच, म्हणजे आपण समजा मनी इज ऑल्सो वेल्थ, सो मनीची पण काहीतरी युटिलिटी आहे. सो वेल्थ म्हणजे काही असो, लक्झरी असू शकते त्यामुळे. सो डी आहे वेल्थ इज स्कार्स अँड एक्सचेंजेबल, म्हणजे ए बी डी हे ऑप्शन्स करेक्ट आहेत. सो ए बी डी ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट ऑप्शन. फिफ्थ वन इज aspects considered in national income. First I have final goods and services are included in national income, that is right. B आहे produced goods and services in a financial year are included in national income, हे पण करेक्ट आहे. C आहे double counting is avoided, हे पण करेक्ट आहे. and D आहे value is considered as per market price. सो सगळे ऑप्शन्स करेक्ट आहे, त्यामुळे फोर्थ ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन आहे. क्वेश्चन नंबर 2, कंप्लीट द कोरिलेशन. फर्स्ट आहे नॅचरल सायन्स, एक्झॅक्ट सायन्स. सोशल सायन्सशी काय रिलेटेड येणार? ॲबस्ट्रॅक्ट सायन्स, ह्याचं आन्सर आहे ॲबस्ट्रॅक्ट सायन्स. सेकंड आहे फिजिक्स. फिजिक्सचं काय आन्सर येईल? नॅचरल सायन्स, दॅट इज नॅचरल सायन्स. सायकोलॉजीचं सोशल सायन्स. थर्ड अर्थशास्त्र, हे कौटिल्य लिहिलं आहे कोरिलेशन. द वेल्थ ऑफ नेशन, हे येईल ॲडम स्मिथ. फोर्थ नेसेसिटीच्या समोर येईल फूड. अँड कम्फर्ट्स काय येतो? वॉशिंग मशीन. फ्री गुड्स, व्हॅल्यू इन यूज. अँड इकॉनॉमिक गुड्स काय असतात? व्हॅल्यू इन एक्सचेंज. ओके. क्वेश्चन नंबर 3 आहे. क्वेश्चन नंबर 3, आयडेंटिफाय अँड एक्सप्लेन द कन्सेप्ट फ्रॉम द गिवन इलिस्ट्रेशन्स. फर्स्ट टाइम माय फादर purchased a 2-wheeler vehicle. This helps to fulfill my travel needs. तर ह्याचं आन्सर आहे युटिलिटी. सो युटिलिटीच्या एक्सप्लेनेशनसाठी पेज नंबर 4वर थर्ड पॉईंट आहे युटिलिटी. ह्याचे काही पॉईंट्स आहेत, 3 पॉईंट्स, ते तुम्ही लिहू शकता. आणि मी सगळ्यात फर्स्ट व्हिडिओ जो अपलोड केलेला, ज्यात मी नोट्स लिहिलेले, त्यात युटिलिटीसाठी अजून एक्स्ट्रा पॉईंट असेल तर तो तुम्ही त्यातून कॉपी करून लिहा. ओके. सो सेकंड क्वेश्चन आहे अ स्टडी ऑफ द ॲन्युअल इन्कम ऑफ द फॅमिली ऑफ रमेश. तर हे आहे पर्सनल इन्कम. पर्सनल इन्कमचं उदाहरण आहे, कारण ह्यात रमेशच्या फॅमिलीचं इन्कम विचारलं. सो हे आहे पर्सनल इन्कम. आणि पर्सनल इन्कमच्या एक्सप्लेनेशनसाठी पेज नंबर 5वर 6 पॉईंट आहे पर्सनल इन्कम. जे 3 लाईन्स आहेत ते तुम्ही लिहायचे. थर्ड आहे ॲज पर द डाटा फॉर फायनान्शियल इयर 2018 and 19 द कंट्रीज प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इन्क्रीज्ड बाय 20%. सो ह्याचा आन्सर आहे इकॉनॉमिक ग्रोथ. हे बघा, म्हणजे ह्यांना काय झालं, इथे प्रॉफिट झालं. मग गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजे इकॉनॉमिकली ही ग्रोथ आहे.
सो ह्याच्या एक्सप्लेनेशनसाठी तुम्ही पेज नंबर 7वर. सो इकॉनॉमिक ग्रोथच्या एक्सप्लेनेशनसाठी पेज नंबर 7वर 5th पॉईंट आहे इकॉनॉमिक ग्रोथ. त्याचे काही 4 लाईन्स आहेत तर ते तुम्ही कॉपी करून लिहू शकता. 4th आहे करुणाज मदर सेव्हज ₹1000 एव्हरी मंथ आउट ऑफ हर गिवन सॅलरी. सो हे सेविंगचं उदाहरण आहे. सेविंगसाठी तुम्ही पेज नंबर 7वरती 2nd पॉईंट आहे सेविंगचा. त्याचे काही 4 ते 5 लाईन्स आहेत, तेवढे लिहिले तरी काफी आहेत. सो तुम्ही ते कॉपी करून लिहू शकता एक्सप्लेनेशनसाठी. 5th आहे राम्स फादर युटिलाइज हिज प्रोव्हिडंट फंड अमाऊंट टू सेट अप ग्रोसरी स्टोअर. सो 5thचं ॲन्सर आहे इन्व्हेस्टमेंट, कारण ह्यांनी ग्रोसरी स्टोअरसाठी सेटअप केलं. याचा अर्थ ह्यांनी आधी इन्व्हेस्टमेंट केली. सो इन्व्हेस्टमेंटसाठी ह्याच्या एक्सप्लेनेशनसाठी तुम्ही पेज नंबर 7वर 3rd पॉईंट आहे बघा इन्व्हेस्टमेंट म्हणून. सो त्याचे 3 लाईन्स आहेत, तुम्ही ते कॉपी करून लिहू शकता एक्सप्लेनेशनसाठी. क्वेश्चन नंबर 4 आहे ॲन्सर द फॉलोइंग. फर्स्ट आहे एक्सप्लेन द फीचर्स ऑफ वेल्थ. तर ह्याचा ॲन्सर मी तुम्हाला दाखवते. सो वेल्थचे फीचर्स आपल्याला इथे लिहायचे आहेत. त्याच्यासाठी हे बघा मी हे पेज नंबर काढले. पेज नंबर 5वर आहे वेल्थ. आधी ह्याची आपण डेफिनेशन लिहायची आहे, जी असेल ती लिहा. तुमच्याकडे जी सांगितली ती लिहू शकता किंवा पुस्तकात तर आहेच आपल्याला, पुस्तकातली लिहा साधारण. हा पूर्ण पॅरेग्राफ तुम्ही लिहायचा आहे. क्वेश्चन नंबर 2 एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ह्युमन वॉन्ट्स. सो ह्याचा ॲन्सर हे आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉन्ट्स. पेज नंबर 3वर हा पूर्ण पॅरेग्राफ म्हणजे पूर्ण पॉईंट जो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉन्ट्स तो पूर्ण तुम्हाला लिहायचा आहे पेज नंबर 4पर्यंत. सो हे बघा हे इथून ते इथपर्यंत तुम्हाला पूर्ण क्वेश्चनचा ॲन्सर लिहायचा आहे. एवढं तरी तुम्हाला मॅन्डेटरीच आहे, त्यामुळे तुम्ही हे लिहायचं. क्वेश्चन नंबर 5 आहे स्टेट विथ रिझन्स वेदर यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. द फर्स्ट आहे ऑल वॉन्ट्स कॅन बी सॅटिस्फाईड ॲट अ टाईम. सो हे रॉंग आहे, प्रत्येक वेळी वॉन्ट ही सॅटिस्फाय होईल असं थोडीसे. सेकंड आहे ह्युमन वॉन्ट्स चेंज ॲज पर द सीझन्स अँड प्रेफरन्सेस. हे करेक्ट आहे. समरमध्ये आपण समरचे क्लॉथ्स घालतो, विंटरमध्ये विंटर क्लॉथ्स घालतो, तसं हे सीझनप्रमाणे आपले वॉन्ट्स चेंज होत राहतात. थर्ड आहे व्हॅल्यू इन यूज अँड व्हॅल्यू इन एक्सचेंज आर द सेम. सो हे रॉंग आहे. व्हॅल्यू इन यूज अँड व्हॅल्यू इन एक्सचेंज आपण हे पूर्ण वेगळे पॉईंट्स शिकलेलो आहोत. तसेही मी नोट्समध्ये सांगितलेलं आहे. नोट्समध्ये तुम्ही पूर्णपणे त्याचं एक्सप्लेनेशन बघू शकता. डिफरन्स बिटवीन टाईप मी लिहिलेलं पण आहे त्यात. क्वेश्चन नंबर 6 ॲन्सर इन डिटेल. मॅक्रो इकॉनॉमिक्सची कन्सेप्ट तुम्हाला लिहायची आहे, तर त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा त्याची डेफिनेशन लिहावी लागेल. आणि डेफिनेशन तुम्ही मॅक्रो मीन्स लार्ज ऑर ॲग्रिगेट ऑर टोटल. मॅक्रो इकॉनॉमिक्स इज देअर फॉर द स्टडी ऑफ ॲग्रिगेट्स कवरिंग द इंटायर इकॉनॉमिक्स सच ॲज टोटल एम्प्लॉयमेंट टेस्ट लेवल एक्सेट्रा. इथपर्यंत तुम्हाला लिहायचंच आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही बेसिक कन्सेप्ट्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स ते लिहून पुढे तुम्ही पॉईंट्स वाईज तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन देऊ शकता. हे बघ जसं की फर्स्ट तुम्ही पॉईंट लिहाल नॅशनल इन्कम. सेकंड पॉईंट म्हणजे त्याची डेफिनेशन वगैरे तुम्ही लिहिणार. सेकंड आहे सेविंग, नंतर इन्व्हेस्टमेंट, ट्रेड सायकल, सगळ्याचे तुम्ही डेफिनेशन आहे त्याचे सब पॉईंट्स पण लिहिणार. म्हणजे जसं काय इन्फ्लामेशन, डिप्रेशन हे जे दिले ते पण तुम्ही लिहायचे. आणि 5th वन इकॉनॉमिक ग्रोथ आणि लास्ट इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. हे सगळं पूर्ण तुम्ही लिहिणार, तेव्हा तुम्हाला ह्या क्वेश्चनला मार्क्स मिळते. सो तुम्ही हे पूर्ण ॲन्सर लिहायचे. अँड एक्स्ट्रा क्वेश्चन म्हणून तुम्ही हा पण घेऊ शकतो, म्हणजे जो परीक्षेच्या दृष्टीने येऊ पण शकतो. डिस्टिंग्विश बिटवीन नॅचरल सायन्स और सोशल सायन्स. सो तुम्हाला ह्याचा ॲन्सर मिळाला, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येस और नो टाका, नाही तर मी त्याच्यावर एक व्हिडिओ अपलोड करेल. सो सॉरी गाईज व्हिडिओ मोठा झाल्याबद्दल. हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि हो, आपल्या या छोट्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.